कसं तो आपल्याकडनं प्रेम करून घेतोय आणि प्रेम देतोय. सुंदर गायी आहेत. आता या गायींचं असं आहे की ह्या गायी दूध कमी देतात जर्सी गायपेक्षा, पण जे दूध देतात ते औषधी दूध आहे. त्या दुधाला महत्त्व आहे म्हणून हे दूध थोडं महाग मिळतं, पण त्याच्या क्वालिटीवर त्याच्या काय ह्याच्याबद्दल दुधाच्या ह्याच्याबद्दल खूप चांगली खात्री आपल्याला देता येते. हे बघा, आता डॉक्टर मलिक फार्म हाऊसवरचे गीर गाईंचं दूध यांनी ते पॅक केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांचं हे फ्रीझर आहेत, साधारण 3 फ्रीझर आहेत. त्या फ्रीझरमध्ये लगेच ते दूध काढून लगेच ते पॅक केलं जातं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन सकाळी किती वाजता नेतात, काय सिस्टीम? मग इथून दूध जे आहे ते परवरीला गेलं. ते किती वाजता, ते कधी जातं? असं काय नाही, ते दिवसभरात केव्हाही जातं ट्रान्सपोर्ट. अच्छा, परवरीला जो आहे मेन हां. स्टॉक तिथला सकाळी डिस्ट्रीब्यूट होतो. दोन माणसं आहेत. अच्छा 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 अच्छा. बघा, आहे बॉर्न इन गोवा विथ A2 प्रोटीन फ्रॉम देसी गीर गाय. बघा काय काय लिहिलं त्याच्यावरती. ह्याला खूप मागणी आहे गोव्यामध्ये. 140 रुपये लिटर असं याचा रेट दिसतो इथे. चांगला आहे, ठीक आहे. माझ्या समोर आता इथे उभे आहेत डॉक्टर भिवा मळिक म्हणून. ते PhD आहेत सायन्स केमिस्ट्रीमध्ये आणि अनेक वर्ष त्यांनी फोंड्याला PES ना PES कॉलेज म्हणून आहे, त्या ठिकाणी ते लेक्चरर होते, प्राध्यापक होते आणि खूप वर्ष त्यांनी काम केलं. त्यातला अनुभव आहे त्यांना. पण सुदैवाने त्यांची हसापूरला त्यांचं मूळ गाव आहे आणि मूळ गावी त्यांची काही जमीन होती. त्यांच्या मुलांनी याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि या ठिकाणी आपण बघतो ही जी गोशाळा वगैरे आहे ती त्यांनी तयार केली आहे. तर त्यांना पुढे त्यांचा आपण थोडासा याविषयीचा प्रवास विचारूया की कसं झालं, काय काय झालं आणि किंवा तुम्ही काय काय गोष्टी तुम्हाला येतात किंवा गाईला एवढं तुम्ही कशा पद्धतीने सांभाळता, सर सांगा. साधारण माझा मुलगा जो आहे तो BE कॉम्प्युटर आहे. मग त्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठरवलं की आपण कोणाच्या हाताखाली नोकरी करणार नाही, आपल्याला नोकरी करायची नाही आहे, आपल्याला स्वतंत्रपणे काहीतरी करायचं आहे. म्हणून सुरुवातीला त्याने 1-2 वर्ष भाजीचा व्यवसाय केला. म्हणजे म्हापशामध्ये एक दुकान होतं, ते भाड्याने घेऊन तिथे बेळगावातनं येणारी भाजी ठेवून तो व्यवसाय केला. पण तो काही फार तग धरू शकला नाही, त्याच्यामध्ये थोडं नुकसानही झालं. त्याच्यानंतर त्याला असं वाटलं की बाबा आपण स्वतंत्रपणे काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मग साधारण 2014-15च्या सुमारास आमच्या घराच्या शेजारीच छोटासा गोठा बांधून 3 गीर गाई आणल्या त्यांनी. म्हणजे गुजरातमध्ये जाऊन त्या गीर गाईंचा अभ्यास केला आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की गीर गाई जर आपण पाळल्या तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उत्पन्न आहे, त्याशिवाय लोकांना आपण चांगल्या प्रतीचं दूध देऊ शकतो. अशा हेतूने त्याने सुरुवातीला 3 गीर गाईपासून गोठा सुरू केला आणि साधारण एक 4-5 वर्षानंतर असं लक्षात आलं की घरी जो गोठा होता तो गोठा छोटा पडायला लागला. म्हणून मग आत्ता या ठिकाणी आपण जिथे उभे आहोत तिथे साधारण कोविडनंतर हा गोठा त्याच्यापूर्वी बांधून पूर्ण झाला आणि सगळा जो व्यवहार आहे म्हणजे गोशाळा ती इथे शिफ्ट केली आणि इथे आता मोठ्या प्रमाणावरती आपलं गायींचं जे आहे ते सगळं संगोपन वगैरे चालतं. या ठिकाणी माझ्या मागे गायींचा गोठा दिसतो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या जवळजवळ गीर गायी आहेत. 1-2 फक्त एक आंकरेज आणि एक सैवाल आहे. आणि इथे जे इतर शेतकरी आहेत, कारण आमचं गाव हे गोव्याच्या एकदम सीमेवरती आहे, म्हणजे इथूनच गोवा सुरू होतो आणि इथून मागच्या बाजूला दिसतोय जो डोंगर दिसतो आहे गोठ्याच्या मागे ती महाराष्ट्राची बॉर्डर आहे. त्यामुळे इथून दोडामार्ग हा फार जवळ आहे, साधारण एक 8 किलोमीटरवरती आहे आणि महाराष्ट्रामध्ये इकडे विजेचा पुरवठा तितका चांगला नसतो. म्हणजे त्यांच्याकडे ज्याला आपण लोड शेडिंग म्हणतो ते खूप असतं. त्यामुळे ते जे शेतकरी आहेत तसे ते सधन नाही आहेत, मध्यमवर्गीय आहेत आणि त्यांना आपले जे फ्रीजिंग सिस्टम आहे ज्याला आपण डीप फ्रीजर वगैरे म्हणतो ते ठेवणं त्यांना शक्य नाही. त्यामुळे
त्या शेतकऱ्यांना तिकडच्या काही त्याने गायी आणून दिलेल्या आहेत. त्यामुळे ते सुद्धा शेतकरी त्यांच्या गाईचं दूध जे आहे ते इथे आमच्याकडे घालतात, कारण डेअरीला तसा दर मिळत नाही. आणि हे सगळं फार्मिंग जे आहे त्याच्यामुळे साधारण दिवसाला 100 ते 125 लिटर ॲव्हरेज दूध असतं. आणि ते दूध काढल्यानंतर तासाभराच्या आत ते पॅक करून फ्रीज केलं जातं. आणि मग इथून ते परवरीला एक सेंटर आहे, डी फ्रीजर आहे, तिथे त्याचे सासूरवाडी आहे, तिथे त्याने एक सेंटर केलेलं आहे, तिथे ते नेऊन ठेवलं जातं. आणि तिथून सकाळी 2 माणसं म्हापसा, परवरी, पणजीला ती वितरित करतात. आणि अशा पद्धतीने हे गेली 5-6 वर्ष आता बऱ्यापैकी चाललेलं आहे. त्याच्याच जोडीला तूप जे आहे गीर गाईचं, ते तूपसुद्धा आमचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं म्हणून. पण ते तूपसुद्धा आम्ही विकतो. त्याच्यामध्ये काचेच्या बाटल्यामध्ये त्याचा अर्ध्या लिटरचं आणि 1 लिटरचं पॅकिंग करून तेही पुरवतो आम्ही. 2800 रुपये लिटर हा त्याचा भाव आहे. आणि दुधाचा जो भाव आहे तो 140 रुपये लिटर. आणि हे घरोघरी पोचवलं जातं. कुठेही आम्ही असं दुकान नाही की कुठे एखादा जागा नाही, 1-2 ठिकाणीच फक्त ठेवलं जातं. अदरवाईज हे घरपोच दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये बाकी गोष्टी ज्या आहेत ह्या गोठ्याच्या संबंधाने. आणि आता सगळं जे आहे ते मॅन्युअली होतं, म्हणजे पॅकिंगसुद्धा, दूध काढणं वगैरे याचे कुठेही यंत्र वापरलं जात नाही. भविष्यामध्ये माहीत नाही की कदाचित यंत्राचा वापर योग्य आहे अयोग्य आहे असं ठरवून ते कदाचित केलं जाईल. आणि आत्ता सध्या फक्त दूध आणि तूप या 2 गोष्टींवरतीच लक्ष केंद्रित केलेलं आहे. भविष्यामध्ये कदाचित दुधाचे इतर जे काही प्रॉडक्ट्स आहेत, ज्याला पनीर असेल, दही असेल, ताक असेल, असे कदाचित करण्याचा मानस आहे. आणि आत्ता जे गायींसाठी जे गवत लागतं ते आम्ही इथेच लावलेलं आहे. मागच्या बाजूला कदाचित ते दिसत असेल, ते हत्ती गवत आहे, ज्याला एलिफंट फॉडर म्हणतात. आणि हे हत्ती गवत आम्ही इथल्या इथे लावलेलं आहे आणि ते आम्ही गायींना घालतो. त्याशिवाय जे सुकं गवत असतं किंवा ज्याला बाकी पेंड वगैरे अशी असते, ती पेंड रेग्युलरली कोल्हापूर किंवा बेळगाववरून त्या भागातनं येते. किंवा कडबा जो असतो तो सुद्धा बेळगावमध्ये उपलब्ध असतो, तो इथे आणला जातो आणि तो त्यांना दिला जातो. आणि भविष्यामध्ये अधिक गोष्टी याच्यामध्ये करून अधिकाधिक लोकांपर्यंत हे गाईचं दूध किंवा हे जे आमचे प्रॉडक्ट्स आहेत ते पोचतील असा आम्ही प्रयत्न करतो. आत्ता सध्या म्हापसा, परवरी आणि पणजी या 3 भागामध्येच दूध वितरित केलं जातं. आणि भविष्यामध्ये कदाचित आणखीन काही शहरामध्ये ती पोचवण्याचा प्रयत्न आहे आमचा. कारण कस्टमर जे आहे ते पुरेसे जर मिळाले का जवळच्या भागामध्ये तर ते ट्रान्सपोर्ट आणि इतर गोष्टीमध्ये ते सोयीचं होतं. नाहीतर त्याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे आत्ता 3च शहरावरती कॉन्सन्ट्रेशन आहे. बाकी आता सध्या जे म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ह्या देशी गाईचं दूध आहे हे नॉर्मल जे गाईचं दूध आहे त्याच्यापेक्षा कमी मिळतं, पण ते महाग पण आहे. तर ह्याची जी उपयुक्तता आहे ती आपल्या गोव्यातल्या लोकांपर्यंत किती पोचली आहे किंवा मागणी कशी वाढते आहे, अवेअरनेस कसा आहे ते? अवेअरनेस खूप आहे. खरं म्हणजे आमचं जे दूध आहे ते लोकांची मागणी खूप आहे. दुधाची टोटल क्वांटिटी आहे ती खूपच कमी आहे म्हणजे लोकांच्या मागणीप्रमाणे. आणि दुर्दैवाने मागणी, जसं मी म्हटलं की मागणी वेगवेगळ्या भागातून आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा 1-2 लिटर दूध पाहिजे तर तिथपर्यंत जाणं परवडत नाही ते वाहतुकीच्या दृष्टीने, पेट्रोल आणि बाकी जी मॅनपॉवर आहे त्याच्या दृष्टीने. त्यामुळे दूध वाढवलं पाहिजे तर अधिक गायी आणल्या पाहिजेत, जे प्रयत्न आता चालू आहेत. कदाचित पुढच्या पावसाच्या पूर्वी आणखीन 1-4-5 गायी त्याच्यामध्ये ॲड होतील. ते पूर्वी आपलं जसं आरेची सिस्टीम होती की सेंटर करून त्या ठिकाणी लोक घेऊन जातील, असं करता नाही येणार का आपल्याला? नाही, तसं वाहतुकीच्या दृष्टीने खूप लांब आहे. आणि दुसरं कसं आहे त्याच्यामध्ये लोक येत नाहीत का न्यायला वगैरे? लोक इथे जे येतात आमच्या फार्म हाऊसवरती, ते इथे गोशाळेला भेट देण्यासाठी येतात, तेव्हा ते इथून दूध घेऊन जातात. परंतु ते जसं मी म्हटलं तसं ते वेगवेगळ्या भागातून येतात, खूपच्या लांबच्या भागातून येतात. आणि त्याच्यामध्ये येणारी जी असते ती एखादी दुसरी फॅमिली असते आणि त्यांची जी गरज असते ती जास्तीत जास्त 1 किंवा 2 लिटर असते. त्यामुळे त्या 2 लिटरसाठी तेवढं त्यांच्या घरापर्यंत पोचणं हे शक्य होत नाही आर्थिकदृष्ट्या. त्यामुळे ते शक्य नाही. परंतु कदाचित भविष्यामध्ये थोडंसं मशीनच्याद्वारे पॅकिंग झालं, थोडंसं आणखीन काही ठिकाणी समजा डीप फ्रीजरची व्यवस्था झाली तर तशा पद्धतीची सिस्टम लावता येईल आणि ते वाढवता येईल. लोकांची इच्छा आहे, लोकांची मागणी आहे, परंतु आम्हीच ते त्याच्यामध्ये कमी पडतो असं आत्ता चित्र आहे.
गायी आजारी वगैरे पडल्या तर काय करता तुम्ही? गायी आजारी पडल्या तर इथे आम्ही स्वतंत्रपणे आमचा वेटरनरी डॉक्टर आहे. सरकारची जी सर्व्हिस आहे ती पुरेशी नाही आहे आणि बऱ्याच वेळा कसं असतं की आयत्या वेळी सरकारी दवाखाना उपलब्ध नसतो. म्हणजे त्यांचं नियमाप्रमाणे सकाळी 10 ते 5 ही जर वेळ असेल आणि आम्हाला संध्याकाळी जर गरज पडली तर मग त्यांना ते येऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला आम्ही प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये अडचणी लक्षात आल्यानंतर स्वतंत्रपणे आमची गोशाळा सांभाळणारा वेटरनरी डॉक्टर आमच्याकडे आहे, जो आजूबाजूच्या गावामध्ये इतर लोकांनाही सर्व्हिस देतो. त्यामुळे त्याला ते जमतं परवडतं. आणि ते त्यालाही परवडतं आणि आम्हालाही परवडतं. पण मी तुमच्याकडे आता ते एक फेस पॅक पण बघितला गाईच्या ह्याचा. असे अजून काही दुसरे प्रॉडक्ट बनवण्याचं तुमचं हे आहे का, प्रयत्न चालू आहे का? सुरुवातीला गाईच्या दुधापासून किंवा गाईच्या शेणापासून साबण बनवणं, त्याशिवाय दिवाळीच्या वेळी आपण उठणं बऱ्याच वेळा बनवतो गाईपासून किंवा बनवून घेतो आपल्याला जे फॉर्म्युलेशन पाहिजे त्याप्रमाणे, हां हां. आणि ते आपण बाजारामध्ये म्हणण्यापेक्षा आपले जे दुधाचे कस्टमर्स आहेत त्याशिवाय आणि ओळखीचे असे जे किंवा आता गाईच्या शेणाचं काय करता सध्या तुम्ही? आता गाईचं शेण जे आहे त्याच्यामध्ये गोबर गॅससाठी वापरलं जातं. नंबर 1 कुठे इथे आहे का गोबर गोबर गॅस? गॅस आहे जवळ गोबर गॅसचा प्लांट आहे आणि इथे जे कामगार राहतात त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे हां. आणि त्यांना गोबर गॅसचा उपयोग होतो आणि ते करतात जेवण करण्यासाठी. आणि जे शेण उरलेलं असतं ते जे जवळपास आपलं फार्म आहे त्याच्यामध्ये आपण भाजी पिकवतो मोठ्या प्रमाणावरती. तिथेही आपण गाईंचं जे खाद्य आहे, गवत आहे ते लावलेलं आहे, त्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याशिवाय इतर जी काही फळं आपण पिकवतो म्हणजे केळी असतील, पपई असेल किंवा जाम आहेत, नारळ आहेत, सुपारी आहे, ह्याच्यासाठी सुद्धा आपण हे गाईचं जे शेण असतं ते शेण आपण मोठ्या प्रमाणावरती वापरतो. आणि त्याशिवाय इतर जे भाजी जी असते म्हणजे भेंडी मोठ्या प्रमाणावरती आपण करतो. मग वेलवर्गीय भाज्यामध्ये दोडगी, काकडी, वाली जे असतात त्या करतो आपण. त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या शेणाचा आपण उपयोग करतो. आपण जेव्हा सुरुवात केली तुमच्या मुलांनी, तेव्हा साहजिकच तुम्हाला सुरुवातीला जरा भीती वाटली असेल की बाबा हा एवढा कॉम्प्युटर इंजिनियर झाला आहे आणि असं काय त्याच्या डोक्यात आलं आणि हे सगळं ते झाल्यानं आता जे ह्या स्टेजला बघून तुम्हाला समाधानी आहात का? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की खरंच या क्षेत्रात असं जाणं उपयुक्त आहे, कोणतं जायला पाहिजे? खरं म्हणजे सुरुवातीला जेव्हा त्यांनी सांगितलं की आपण अमुक अमुक करणार तेव्हा आम्ही विरोध केला नाही, कोणी मी नाही केला, शंका होती मनात तुमच्या? सौभाग्यवतीनी केलं नाही, परंतु असं काही वाटलं नव्हतं की ठीक आहे बाबा हा काही चुकीचं करतोय वगैरे, असं काही नाही. नाही कारण वाटलं. बऱ्याच वेळेला आपण वर्तमानपत्रातून किंवा दूरदर्शनवरती सुद्धा असे उच्च शिक्षित लोकांनी वेगळी वाट पत्करून क्रांती केलेली आपण बघतो किंवा आपण ऐकतो आणि असं केलेलं पण आहे. त्यामुळे आम्हाला तसं काय वाटलं नाही आणि आम्ही उलट प्रोत्साहन दिलं, ठीक आहे बाबा तू काय करतोयस ते चांगलं कर, सचोटीने कर, त्याच्यामध्ये लोकांकडून तक्रारी येता कामा नाहीत आणि त्याच्यातही तुझं करिअर तू करू शकतोस. तू जर कॉम्प्युटर इंजिनियर झालास आणि जर कुठे कंपनीमध्ये गेलास आणि तिथे केलास तर ती कदाचित कंपनी तुझ्या कामामध्ये मोठी होईल, तू स्वतःच मोठा हो तुझ्या कर्तृत्वाने, अशा पद्धतीचं आम्ही त्याला सांगितलं आणि त्याने ते केलं. आणि आत्ता हे सगळं बघितल्यानंतर ठीक आहे, म्हणजे त्याचा निर्णय काही चुकीचा नव्हता. कारण आत्ता कसं आहे की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आपण नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावेत आणि ह्या अनुषंगाने आत्ता जवळजवळ आमच्याकडे सगळे कामगार एक 10च्या आसपास कामगार आहेत. त्याशिवाय आमचं जे छोटंसं फार्म आहे तिथे दिवसभर लोक येतात, सकाळी 9:30 पासून 5:30पर्यंत. तिथे आम्ही सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी चहा हे सगळं देतो आणि हे करण्यासाठी तिथे वेगळा कुक नाही आहे. परंतु आमच्या आजूबाजूच्या ज्या महिला आहेत ज्या चांगलं जेवण करतात आणि ज्याला लोकल टेस्ट ज्याला आपण म्हणतो ती सगळी आम्ही देतो आणि जेवणासाठी म्हणून अनेक लोक येतात. जेवणाच्या वेळी लोक जी अरेंजमेंट असते आणि खूप छान. जे खाल्लं जातं ते त्यांना आवडतं आणि ते अनेक लोक या तर उन्हाळ्यामध्ये साधारण एप्रिल मेमध्ये काही लोक 3-3, 4-4 वेळा येऊन गेलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला इथे चांगल्या प्रतीचं जेवण मिळतं आणि पोटभर जेवण असतं. म्हणजे इथे असं श्रावणात नाही पण तुम्ही काहीतरी करता ना? हां, जेवणामध्ये वेगवेगळे व्हेज. श्रावणात काय करता? श्रावणात श्रावण पंगत म्हणून एक आम्ही गेल्या वर्षी प्रयोग केला, ज्याच्यामध्ये रविवारी आम्ही पूर्णतः शाकाहारी जेवण देतो आणि त्याच्यामध्ये बुफे सिस्टम नसते. लोकांना आम्ही टेबलवरती बसायला लावतो, त्यांना मग आम्ही केळीच्या पानावरती सगळं जेवण वाढतो त्यांना आणि त्याच्यामध्ये इथे गोव्यामध्ये जे वेगवेगळे प्रकार असतात म्हणजे खाद्यपदार्थांचे किंवा वेगवेगळ्या ज्या रानभाज्या ज्या असतात, या रानभाज्या लोकांनी केव्हा बघितलेल्या नसतात, बघितलेल्या असतात पण ही भाजी आहे हे माहीत नसतं किंवा खाल्लेल्या नसतात. अशा प्रकारच्या भाज्या त्यांना करून आम्ही वाढतो. त्याशिवाय गोड पदार्थ जे आहेत ते सुद्धा आम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे करून वाढतो
आणि त्याच्यामुळे लोकांना ते आवडतं. म्हणजे गेल्या वर्षी हा प्रयोग आम्ही जेव्हा सुरू केला तेव्हा पहिल्या रविवारी जास्ती लोक आले नाहीत, 10च लोक आले आणि थोडंसं असं वाटलं की बाबा हे होईल का याच्यामध्ये सक्सेसफुल. तर ह्याच्या मग उरलेले जे रविवार होते, एक 3 रविवार नंतर मी आले, त्याच्यामध्ये ठरवलं की ठीक आहे 10 लोक आलेत ना, कदाचित 10 लोकांनी आणि 10 जणांना सांगितलं तर पुढच्या वेळी आणि 25 लोक येतील. परंतु सुदैवाने असं आलं की नंतरचे 3 रविवार असे इतके लोक आले की आम्हाला ते सगळं सांभाळणं कठीण झालं. बरं. आणि त्यामुळे त्यावेळेचं सगळं लक्षात घेऊन आत्ता यावेळी आम्ही आतापासूनच त्याची तयारी सुरू केलेली आहे. आत्ता या रविवारी एक त्याचं छोटीशी रंगीत तालीमसुद्धा झाली. एक 13-14 लोक आले होते जे पूर्णतः शाकाहारी होते आणि त्यांच्यासाठी ते श्रावण पंगतच्या आधारावरती आम्ही ते सगळं जेवण त्यांनी केलं होतं. यावेळी त्याच्यामध्ये थोडंसं वेगळेपणा आणून इथला लोकल जे ड्रेसिंग वगैरे असतं विशेषतः स्त्रियांचं ते त्याने करून यावं आणि त्यांनी वाढताना त्या विशिष्ट प्रकारच्या त्यांच्या पेहरावामध्ये ते लोकांपर्यंत पोचावं. म्हणजे त्याने एक वेगळ्या पद्धतीचा जो लूक आहे या सगळ्या गोष्टींना तो येईल. आणि हे अशा पद्धतीचं इतर ठिकाणी कुठे चालत नाही. म्हणजे शहराच्या ठिकाणी श्रावण थाळी म्हणून असते, श्रावण पंगत नाही, श्रावण थाळी. परंतु त्याच्यामध्ये कसं असतं की अशा पद्धतीच्या रानभाज्या वगैरे देत नाहीत. हो. फक्त तिथे कसं आहे की तुम्हाला शाकाहारी मिळणार, त्यांच्याकडे जे शाकाहारी असतं तेच देतं. परंतु अशा पद्धतीनं नसतं. आता त्या रानभाज्या म्हणजे मग आमच्याकडे जो टायकिळा म्हणतो ज्याला आपण तो असतो, किंवा मग आपल्याकडे शेवग्याच्या पानाची भाजी असते, किंवा ते तेरं म्हणून एक जे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात तेरं किंवा ज्याला आपण अळू म्हणतो, अळूचाच एक प्रकार, त्याची भाजी असते, किंवा कुरडुकी म्हणून एक भाजी असते. अशा पद्धतीच्या भाज्या ज्या आहेत ह्या भाज्या आम्ही त्यांना करून वाढतो आणि त्यांना दाखवतो की बाबा ही भाजी जी आहे ही तुम्ही आता खाल्लेली आहे, ही बघितली आहे का. किंवा बऱ्याच जणांचं उत्तर नाही असं असतं. काही जण म्हणतात नाही आम्ही बाजारात बघितलेली आहे परंतु ती भाजी आहे आम्हाला माहीत नाही आणि ती कशी करायची हे माहीत नाही, त्यामुळे आम्ही त्याची चव केव्हा घेतलेली नाही. त्यामुळे यावेळी कदाचित आमचा असा विश्वास आहे की श्रावण पंगत जी आहे ती खूप अजून मोठ्या चांगली प्रमाणावरती करू आम्ही आणि ती अधिक चांगली होईल. मला वाटते तुझी थोडी प्रसिद्धी पण करायला पाहिजे ह्या विषयाची, कारण हा वेगळा विषय आहे आणि तुम्ही म्हणता ते खरंच आहे की अशा प्रकारची श्रावण पंगत अजून तरी मला कुठे भारतामध्ये किंवा मुंबईमध्ये कुठे ऐकली नाही. त्यामुळे हा वेगळा विषय आणि खरंच चांगला विषय आहे. मुळात रानभाज्या लोकांना खायला मिळणे ही पर्वणी आहे लोकांकरता आणि ते मला वाटतं झालं तर बरं होईल. दुसरा एक छोटासा विषय मला म्हणायचा आहे की तुम्हाला हे करायचं आहे की गाईच्या शेणापासून एक गोकास्ट म्हणून बनवतात, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, मला तरी माहिती नाही. गोकास्ट म्हणजे लाकडासारखं त्याचं बनवतात आणि आता होळीला वगैरे आपण बघतो की लाकडं जळतात, त्याच्याऐवजी हे गोकास्ट वापरावं असं आहे. म्हणजे त्याच्यातनं प्रदूषण होणार नाही. त्याच्यात जनरली हे जे गाईचं शेण आहे ते वाळलेल्यानंतर त्याच्यामध्ये तूप घातलं की ते जे शेण हे जळतं त्याच्यामधनं शुद्ध हवा होते. तर त्याच्याकरता इव्हन स्मशानामध्ये सुद्धा आता हा एक नवीन नागपूरला एक असा प्लॅन्ट उभा केला आहे काही जणांनी की ज्याच्यामध्ये गोकास्ट वापरून ते प्रेताचं दहन करण्याची सिस्टीम आहे. कारण लाकूड आता हळूहळू कमी मिळणार आहे आणि गाईचं ते सुद्धा देशी गाईचं शेण ह्याच्यामध्ये औषधी हे आहे. त्यामुळे मला वाटतं आता ह्याचा उपयोगसुद्धा तुम्हाला करता येईल. तुमच्या ह्या सगळ्या प्रकल्पांना माझे धन्यवाद आहेत. तुमच्या मुलाची पण मुलाखत घेऊ आपण.